सेकंड सेमीफायनलचा सामना असेल तो सामना 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विघ्नेश मडवी सर. धन्यवाद प्रदीप विचारे सर. नवी मुंबई विभागातील आपण पाहतोय 2 दिग्गज आणि वरिष्ठ समालोचकांचा आवाज आपण सातत्याने ऐकताय. लोकनेते चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. तब्बल 5 रात्रीमध्ये आज ही 5वी रात्र आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि कुशल 11 जयगणेश सारसोळे आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकाची तुडुंब गर्दी सध्या क्रीडांगणाच्या सभोवताली आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये अरविंददादा ठाकूर 11 गोरसई बी आणि भूमी 11 बोनकोडे यांच्यामध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे, म्हणजे थेट सेमीफायनलमध्ये जाणार आहे. पार्थ चंदन जितेश राऊत सलामीची जोडी. बॉलिंग मार्कवर A1 पवन. पहिला बॉल. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं मनगडाचा खूप चांगला वापर केला आणि बॉलला मात्र इनफिल्डच्या वरनं पाठवलं डीप पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर मात्र इथे पार्थचा क्लास पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळाला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला तो पार्थ चंदन यांनी. पहिल्याच बॉलवर चौकार. एवढ्याच खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. गॅप मोठी आहे आणि बॉल देखील अडवला जातोय शेवटच्या मोमेंटला. चांगला टाइम केलेला फटका होता आपण पाहतो. क्लासिकल स्ट्रोक आपण म्हणूया. बघा नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. त्यामुळेच करंजा माता शिरवणे 11 शिरवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये कुशल 11 जयगणेश सारसोळे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तो सामना 3 ओव्हरचा असेल याची नोंद दोन्ही टीमने घ्यावी. धन्यवाद. यावेळेस समोर ड्राईव्ह केलाय आपण पाहतोय. मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला फिल्डर आहे तिकडे आणि चांगले गॅप शोधतोय आपण पाहतोय पारचंद. कारण टेक्निकल रित्या खूप साऊंड फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला लेदर बॉल चे क्रिकेटचे धडे गिरवणारा आणि धडे देणारा जितेश राऊत आपण पाहतोय. त्याच्या समवेत 7 धावा धावफलकर होत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस स्टेप आउट झाले. हलकेसे फ्रंट फुटला आले. मिडॉनच्या दिशेने बॉलला पाठवलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. थोडंसं दूर होते जितेश. आपण पाहिलं डायरेक्ट हिट जर झाली असती तर कदाचित तिथे रेफर करावं लागलं असतं. चांगलं बॅटल रंगणार आहे आपण पाहतोय. अरविंददादा ठाकूर 11 गोरसे बी विरुद्ध भूमी 11 बोनकोडे. दोन्ही संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आजच्या रात्रीमध्ये या लोकनेते चषकामध्ये. आणि याही मॅचमध्ये तशाच क्रिकेटची अपेक्षा असताना लोअर फुल टॉस बॉल बॅटचा फेस ओपन केलाय. गली आणि पॉईंटच्या मधून बॉल पाठीमागे चाललाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला सुरुवातीला. त्यानंतर मात्र पाठमोरे धावावं लागलं आणि ते 2 रन पुन्हा कंप्लीट केल्यात. एक रन खूप महत्वाची आहे. आता या अगोदरच्या आपण दोन्ही मॅचेस पाहिल्या असेल. गोरसई संघाने मात्र खूप चांगल्या पद्धतीने उत्तरार्धामध्ये बॅटिंग केली आहे, ज्यामध्ये सामने त्यांनी आपल्या खिशात घातले आणि इथेही पुन्हा त्यांना चेसिंगच आपल्याला पाहायला मिळते. प्राप्त झाले. यावेळेस बघा लॅप खेळायचं होतं आणि स्ट्रेट टू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण फिल्डर पाहतोय. त्याच्या हातामध्ये जेल दिलाय. निशांत केनी आणि पार्थ चंदनची मोठी विकेट पवन केलेला बघा. पायावरचा लोअर फुल टॉस बॉल आणि स्ट्रेट टू फिल्डर आपण पाहतोय. तो गॅप काही भेटता आला नाही यावेळेस पार्थला आणि एक मोठा धक्का, जबर धक्का लागलाय. तो भूमी 11 बोनकोडे टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय कारण शेवटच्या बॉलवर आली विकेट 10 या धावसंख्येवर. पार्थ चंदन आपण पाहतोय एक मोठी इनिंग या मॅच मध्ये तरी खेळू शकला नाही. गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर शेवटपर्यंत नॉट आउट राहिला होता आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्याचा राहिला होता. तर या मॅच मध्ये स्वस्तात त्याला मात्र माघारी परतवलंय. नक्कीच 9 धावांचं त्यांनी योगदान दिलं. खूप चांगल्या पद्धतीने त्याने ते एक चौकार देखील लगावला होता. चांगले ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह कव्हर ड्राईव्हचे फटके आपण पाहिले होते, मात्र तो इथे बाद झालाय. 10 धावा धावफलकावर आहेत आणि समोर अरविंददादा ठाकूर 11 गोरसे बी संघ आहे. त्यामुळे 45 ते 50 धावा इथे अपेक्षित असणार आहे भूमी 11 बोनकोड टीमला. सध्या आपण ऑन स्क्रीन सध्या आमचा मुख्य व्यासपीठ पाहत आहे, जिथे स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक कुशलजी मडवी यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन आणि आमचे सर्व इतर मान्यवर सध्या देखील tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये 10 धावा. सेकंड ओव्हर मध्ये प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल फुल टॉस फटका फसलाय पूर्णपणे आणि काय झेल टिपलाय. भावेश पवार पाठीमागे पाठमोरे धावत आले बॉल डिलिव्हर केल्यानंतर आणि पहा अतिशय उत्तम झेल त्याने टिपलाय.
मागच्या 2 बॉलवर 2 झटके लागलेत भूमी 11 बोनकोळे टीमला. अगोदर आपण पाहिलं पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पार्थ बाद झाला आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर स्वतःच्याच गोलंदाजीवर भावेश पवारने हा झेल टिपलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं बॉल डिलिव्हर केल्यानंतर मिडॉनच्या दिशेने धावत आले आणि भावेश पवार यांनी हा झेल पूर्ण केलाय. भूमी 11 बोनकोडे संघाचे दुसरे देखील सलामीवीर मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलंय. न्यू बॅटर विनीत दळवी मैदानाच्या आतमध्ये 10 रनवर दुसरी विकेट. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे आणि भरपूर प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय सध्या क्रीडांगणाच्या सभोवताली उभं राहून बसून प्रेक्षक गॅलरीमध्ये त्या स्टँड्सवर बसून सामन्यांचा आनंद घेते. लोकनेते चषक बऱ्याच वर्षानंतर श्री गणेश रामलीला मैदान सारसुळे गावामध्ये रजनी क्रिकेट स्पर्धा होते. मग अशी लारादादांची चर्चा करताना देखील त्यांनी हाच उल्लेख केला की भरपूर वर्षानंतर नाईट क्रिकेट स्पर्धा सारसुळे गावाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आली आहे आणि चांगली पसंती पाहायला मिळाली आहे. प्रेक्षक वर्गाची इथे क्लीन बोल्ड दांडी गोल झाली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 हादरे देत असताना भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी भूमी 11 बोनकुडे टीमला. अगोदर आपण पाहिलं जितेश आणि त्यानंतर विनीत. इथे झालाय तो क्लीन बोल्ड. वेग प्रचंड आहे बघा. चेंडूचा टप्पा नक्की पुढ्यात टाकला होता मात्र जोपर्यंत बॅट फिरेल विनीतची तोपर्यंत भरपूर मोठ्या गॅपमधनं बॉल निघून गेला आणि विकेट्सवर जाऊन आदळलाय. तिसरा धक्का लागला भूमी 11 बोनकुडे टीमला फक्त 10 या धावसंख्येवर. अरविंद दादा ठाकूर 11 गोरसे बी संघ सध्या आपण पाहतोय या मॅच मध्ये पहिल्यापासूनच आपला दबदबा निर्माण करत असताना या मॅचवर आपली पकड मजबूत करत असताना माजिद बलोच आपण पाहतोय एक्सपिरियन्स प्लेयर बोरकुडे टीमचा नेहमीच एक पाठीचा कणा आपण पाहतोय बघा. सध्या हँडशेक होतंय भावेश पवार आणि माजिद बलोच यांच्यामध्ये. आज जरी प्रतिस्पर्धी असते तरी सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध ए पूल मध्ये संघ खेळत असतात त्यामुळे एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. सध्या आपण पाहतोय परशुराम देखील यांच्याशी भावेश पवार हितगुज करत असतात. नक्कीच आपण पाहतोय एकमेकांच्या खेळींचं नक्कीच कौतुक होत असतं. प्रतिस्पर्धी जसे असते तरी टेनिस बॉल क्रिकेटने एकमेकांना जोडून ठेवलेला हा सर्व मित्र परिवार आहे आणि ते संबंध देखील जोपासले जातात. एज लागली आणि इथे हॅट्रिकची संधी होती. कीपरच्या हाताला बॉल चाटून निघून गेलाय. चांगला प्रयत्न होता कीपरच्या माध्यमातून. सूरज केने होते 2 बॉलवर 2 आले होते बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि अगदी आउटर एज मात्र प्रयत्न खूप चांगले होते. थोडासा अवघडच झेल होता तसं म्हणायला गेलं तर कारण भरपूर बॉडी स्ट्रेच केली होती सूरजने. 1 रन आली आहे टीमची टोटल 11 या धावसंख्येवर. 11 for 3. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस बॉल मनगडाच्या साहाय्याने फक्त दिशा दिली मिड विकेट कडे. A1 पवन कडे तिकडे बॉल चाललाय. 1 रन इथे मिळते. कौतुक करावं लागेल खरं तर अशा मोठमोठ्या संघातील हे जे दिग्गज खेळाडू जे खास करून आयकॉन म्हणून देखील खेळत असतात ग्रामीणचा क्रिकेट देखील खेळतात आणि सातत्याने ट्रॅव्हलिंग करणं आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळणं स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष ठेवणं स्वतःचा गेम देखील इम्प्रूव्ह करणं सातत्याने आणि खूप चांगला परफॉर्मन्स देणं या सगळ्या गोष्टी करत असताना नक्कीच दमछाक होत असते. मात्र टेनिस बॉल क्रिकेटचं वेळ आहे ज्याने मात्र हे सर्व खेळाडू झपाटलेले आहेत त्यामुळे त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना 100% कमिटमेंट त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. हा बॉल डॉट आलाय. भावेश पवार 5 बॉल टाकले 2 रन 2 विकेट. खूप चांगला स्पेल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील यावेळेस थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता आणि बॉल टाकल्यावर खरं तर नॉन स्ट्राईकला परशुराम यांच्याकडे पाहिलं भावेश पवारने आणि सांगितलं आहे का उत्तर या बॉलचं तुमच्याकडे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये रिॲक्शन तीच सांगून गेली कारण द्विधा मनस्थितीमध्ये राहिले. बाजित बलो सुरुवातीला पोझिशन घेतली त्यानंतर बॅटचा फ्लो थांबवला आणि त्यानंतर भावेश पवारची ती क्यूट स्माइल आपण पाहिली परशुरामकडे पाहून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा 3 विकेट्स 2 ओव्हर शिल्लक आहेत. चला सामन्याला आपण गती देऊया हलकीशी. पुढचे पहिल्या सेमीफायनलचे दोन्ही संघ बी रेडी. करंजा माता शिरवणे विपक्ष कुशल 11 जय गणेश सारसुळे आणि त्यानंतर प्रियदर्शिनी बेलापूर आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ सेकंड सेमीफायनल आणि ते सर्व सामने 3 षटकांचे होतील याची नोंद घ्या. घड्याळात बरोबर 12 वाजून 5 मिनिटं झालेत आणि सोमवार सुरू झालाय
वर्किंग डे आणि तरी देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणाच्या सभोवताली. यश आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे यांच्या आयोजनाचं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत लोकनेते चषक 2026 पर्व क्रमांक 6. चला गेटवर जे प्रेक्षक उभे आहेत, आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलाय काका, आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलाय. थोडं मागे व्हा, किमान अर्धा फूट तरी अंतर ठेवा. अजून मागे व्हा थोडं, अजून अजून थोडं प्लीज, कारण आता इथून सर्व मॅचेस या महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे खेळामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घेऊया. कारण प्रेक्षक म्हणजे कुठल्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो विघ्नेश सर. प्रेक्षक नसतील तर स्पर्धेला मजा नाही, सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं. त्यामुळे नक्की सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. 12 धावा 3 विकेट गॉलिंग मार्कवर कपिलला आपण पाहतोय. समोर परशुराम, त्याच्या समवेत माजिद बलोच. चांगल्या पार्टनरशिपची गरज. पहिलाच बॉल चांगला पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल चाललाय फिल्डरसाठी, लॉंग चेस होता कव्हरवरून, तो चेस मात्र इथे असफल, अयशस्वी आणि बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवर चौकार येतोय. पवनचं षटक, भावेशचं षटक खूप चांगलं राहिलं, मात्र इथे कपिलवर पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना पहा थोडासा टर्न झाला बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने ताकद लावली होती. टीमची टोटल पुढे सरकते 16 या धावसंख्येवर, 16 रन्स. इथे राऊंड द विकेट आले होते. गोलंदाज कपिल, त्याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न असफल राहिला. स्विच हिट करत आहे, मात्र थर्डमॅन मध्ये खेळाडू आहे, आपण पाहतोय पॉइंटला खेळाडू तैनात. कदाचित पॉइंटच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न असावा, पण इथे कनेक्ट नाही झाला बॉल. इथे माजिद बलोच रिटायर्ड हर्ट होत आहेत. काहीतरी दुविधा जाणवते, खास करून त्यांच्या पायामध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर विघ्नेश आलेत. आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आत सुशील पाटील यांच्यामध्ये एक ड्रोन व्ह्यू या संपूर्ण स्पर्धेची. सध्या ड्रोन आपण पाहतोय आकाशामध्ये, आणि या स्पर्धेची विहंगम दृश्य सध्या आपण पाहतोय. हा ड्रोन आहे तो सध्या एक्झॅक्टली क्रीजच्या वरती. या स्पर्धेची विहंगम दृश्य आज म्हणतात सध्या आपल्या ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून. श्री गणेश रामलीला क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण. हो, हाई बॉल द्विधा मनस्थितीमध्ये शेवटच्या मोमेंटला सोडून दिलाय आणि चांगला निर्णय. पंच वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. कपिलची लाईन चुकली, एक्स्ट्रा रन मिळते. टीमची टोटल 17 रन्स. पुढचा बॉल, भरपूर मोठी एज लागली, अगदी कॉम्बॉक्स पर्यंत आवाज आलाय. हलकासा खाली राहिलेला चेंडू होता, जाता जाता बॅटीला हलगत स्पर्श करून गेलाय आणि कपिलच्या खात्यामध्ये देखील विकेट प्राप्त झाली आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टनला रिपोर्टिंग करायची आहे. त्यामुळेच करंजा माता शिरवणे 11 शिरवणे त्यांच्या विरोधामध्ये कुशल 11 जय गणेश सारसोळी यजमान संघ खेळताना दिसेल. तो सामना 3 ओव्हरचा असेल, याची नोंद देखील घ्या. धन्यवाद. गेल्या 2 सामन्यांप्रमाणे याही सामन्यामध्ये अरविंदनाथ ठाकूर 11 गोरसे बी संघाचं आपण पाहतोय वर्चस्व निर्माण होत असताना. अब्रार नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत आलेत. अब्रार बलोच. कपिलला यश मिळालं. या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत 5 रन दिलेत. एक चौकार नक्कीच आला होता पहिल्या बॉलवर, मग त्यानंतर परशुराम यांनाच बाद केलंय. चांगला वचपा काढलाय. हो बघा, भरपूर लवकर पोझिशन मध्ये घेतले, बॅटही लवकर फिरवली, बॅटचा स्विंग लवकर झाला. बॉल मात्र उशिराने आला. लेग बायच्या स्वरूपात ही रन मिळते, कारण नक्कीच शरीरावर जाऊन चेंडू आदळला होता. गोरसाई बी संघ म्हटलं की गोलंदाजी आली का गोलंदाजाचा दबदबा राहतो, फलंदाजी आली का फलंदाजाचा दबदबा राहतो. हे सातत्याने आपण पाहिले. म्हणूनच ग्रामीण क्रिकेटमध्ये या संघाची एक वेगळी दहशत आहे.
18 धावा 4 विकेट्स. चला फास्ट खेळा, थोडंसं भरपूर वेळ चालला या सामन्यामध्ये. यानंतर अजून आपल्याला 3 सामने आहेत मित्रांनो. नेक्स्ट बॉल कपिल राऊंड द विकेट. हो स्विच करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज केलं जातंय. जो फलंदाज येतोय तो इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला समोर खेळणे तितकंच अपेक्षित आहे. प्रत्येक वेळी उलट्या बॅटने धावा येतील असं नाहीये. कधी काही तुम्हाला चांगले टेक्निकलरित्या मिडलिंग केलेले टाइम केलेले फटके मारणंही गरजेचं असतं जर तुम्हाला धावा बनवायच्यात. आणि बघा इथे खूप चांगला फटक्या, उंच देखील गेला आणि लांब देखील तितकाच चाललाय. सीमा पार वाडिश लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. गरजेचं होतं ते भूमी 11 बोडकुडे टीमसाठी या धावा येणं. पहिला षटकार आलाय या इनिंग मधील. टीमची टोटल झाली ती 24 धावा 24 आणि 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 24ला 4 आहे. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी. कमीत कमी 40च्या पुढे जाण्याचा तरी प्रयत्न करावा लागेल. क्रिश आपण पाहिलं असेल गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये 41-41 धावांचं टार्गेट सेट झालं होतं. या मॅचमध्ये आता तिथे त्याच्याच आसपास जाण्याचा प्रयत्न होतोय की त्याच्या आतमध्ये थांबवलं जाईल ते भूमी 11 बोडकुळे टीमला. कारण गोलंदाजी खूप चांगली आहे ती अरविंद दादा ठाकूर 11 गोरसे बी संघाची. सूरज केनेला आपण पाहतो डेथ ओव्हरमध्ये. फ्लॅश स्लिप लॅग खेळाडू तैनात आहे. लेग स्लिप लॅग खेळाडू तैनात. शॉर्ट थर्डमॅनला पॉईंटला आपण पाहतोय. डीपमध्ये मिड विकेट एक पाहतोय. स्क्वेअर लेगला खेळाडू आपण पाहतोय तैनात केलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात आहे. ही अशा पद्धतीने फील्ड ची रचना केली आहे ती गोरसे बी संघाने. विकेट कीपर स्वतः भावेश पवार आहे. 24 धावा 4 विकेट्स. माजिद बोलोज रिटायर झालेत. त्यामुळे आता मैदानाच्या मध्ये अब्रार आणि विघ्नेश ही जोडी आहे. पहिलाच बॉल समोर टोलवलाय आणि स्ट्रेट टू द फिल्डर. कपिल केनेला आपण पाहिलं. जास्त काही मुवमेंट त्यांना करावी लागली नाही. अगदी जागेवर त्यांना झेल आपण पाहतोय सोपवलाय तो बॅटन आहे. अब्रार इथे बाद झालेत. पहिल्याच बॉलवर विकेट सूरज केनेला प्राप्त होते. नक्कीच जे आपण पारितोषिक ठेवतोय पुन्हा आपण ती चर्चा करतोय की पहिल्या 3 सामन्यांचेच रन्स आणि विकेट ग्राह्य धरले जाणार आहेत. याची नोंद घ्या आपण. प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी. माशित यांना मात्र आता फलंदाजी नाही करताना काही नियम पंचाने समजून सांगितलेत. त्यामुळे आता नवीनच फलंदाज येईल मैदानात. चला ऋतिक मैदानामध्ये थोडं फास्ट खेळूया आपण मित्रांनो. चला गोरसे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. चला 5 बॉल बाकी आहेत. 24ला 5 आहे सध्या धावसंख्या. लोकनेते चषक आपण पाहतोय. अजूनही प्रेक्षकांची भरपूर गर्दी कारण आज अंतिमचा सामना आहे. अंतिमचा दिवस आहे. 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं. 1 लाख रुपये द्वितीय, तृतीय, चतुर्थ अनुक्रमे 50,000. भरपूर पारितोषिकांची मांदियाळी आहे. चर्चा राहील त्या गोष्टीबद्दल देखील. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. सजवलाय मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे. 1च रन मिळणार, जास्त काही नाही. पहा थ्रो. सातत्याने करता क्रिकेट खेळणारे हे सर्व खेळाडू यांचा फिटनेस खूप चांगला असतो. अनेक ग्रामीण मधील संघ ज्यांच्या सातत्याने आपण नाव घेत असतो. नवी मुंबई म्हटलं की धारावे, तुर्भे, बुनकोडे संघ, घणसोली संघ. भिवंडी म्हटलं की गोरसई. त्याच्या पुढे आलो की वडवली, चेंज द गेम वडवली बी. इकडे तुम्ही रायगडमध्ये गेला का बामणडोंगरी. सातत्याने क्रिकेट खेळणारे संघ आहेत. हो स्लोवर वन टाकलाय पहा. शेवटच्या मुवमेंटला फिंगर्स रोल केले.
आणि हेच आपण पाहतोय बॅटल खूप चांगलं रंगलंय, कारण गोरसाई संघाचे सर्वच गोलंदाज व्हेरिएशन खूप चांगलं करतात. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्नही झाला बॉल आणि अगदी चौथ्या यष्टीवरनं कीपरकडे निघून गेला. डॉट बॉल येतोय. फक्त 25 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिले सूरज किरणने 3 बॉलमध्ये. खूप चांगली गोलंदाजी साकारतोय. पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर, मात्र यावेळेस थोडीशी फ्लाईट होती पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये आणि इथे बीट झालाय तो फलंदाज विघ्नेश. यावेळेस टप्पाही पुढे ठेवला होता, समोरून बॉलला फिरवलंय. लाजवाब गोलंदाजी. 25 धावा, 5 विकेट्स, शेवटचे 2 बॉल. किती टार्गेट सेट होणार बोनकुडे टीम कडून. यावेळेस वेगवान बॉल भन्नाट वेगाने टाकलाय, शरीरापासून हलकासा दूर ठेवलाय या बॉलला. चांगली रणनीती आणि पेसमध्ये व्हेरिएशन, लाईन लेंथमध्ये बदलाव सातत्याने जर करत असाल तर नक्कीच तुम्ही फलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकता. आणि हेच घडलंय. लाईन लेंथ बदलतोय त्यामुळे फलंदाज सेटल होत नाहीये, त्याला अनसेटल केले तुम्ही पूर्णपणे. आता लास्ट बॉल 25ला 5 आहे. भूमी 11 बोनकोडे. पुन्हा स्लोवर वनचा वापर, शर्यावर जाऊन बॉल आदळलाय असं प्रतीत होतंय. 1 रन पूर्ण झाले. लेग बायचा इशारा हेमंत कोळी सर कळवतायत. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टीमची टोटल 26 आणि 27 रनचं लक्ष. जाऊया आपण टॉस साठी. पहिल्या सेमीफायनलचा टॉस करंजा माता शिरवणे 11 शिरवणे आणि कुशल 11 जय गणेश सारसोळे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. चला, कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमचा कॅप्टन टॉस साठी या आणि मान्यवरांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. 3 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. यापुढील होणारे सगळे सामने हे 3-3 ओव्हरचे असतील. देवनाथ मडवी साहेब, प्लीज आपण टॉस करून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला, कुशल 11 जय गणेश सारसोळे, चंदन तलवार आमच्या सोबत आहेत. प्रथमेश देखील आमच्या सोबत आहेत. देवनाथ मडवी यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. देवा दादा, टॉस करा. 3 ओव्हरचा सामना असेल आणि दोन्ही टीम करंजा माता शिरवणे 11 शिरवणे वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ. एक पॉवर प्लेचा षटक असेल आणि याची देखील नोंद घ्या. 3 ओव्हरचा सामना असेल. टॉस केला जाईल. सारसोळे गावातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमने. चंदन तलवार, लगेचच सामना सुरू करा आणि ही मॅच संपल्या हा सामना आपण सुरू करणार आहोत, त्याची नोंद देखील घ्या. 3 ओव्हरचा सामना असेल. यापुढे होणारे सगळे सामने हे 3-3 ओव्हरचे असतील. कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय अजूनही पेंडिंग आहे. या मॅच नंतर लगेचच आपण सेमीफायनलकडे वळणार आहोत आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. युवराजी माळी. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं विघ्नेश सर तर 27 धावांचं आव्हान आहे. चला, डगआउटच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की आपण डगआउटच्या समोरून उत्तरार्धाकडे आपण वळूया आणि नक्कीच आवाजामध्ये परिवर्तन होईल. या स्पर्धेची खरं तर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय जबाबदारी ज्याच्या खांद्यावर होती आणि प्रत्येक रात्रीमध्ये फक्त 2 रात्रींचा अपवाद आपण वगळला तर 3 रात्रींमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात अर्थातच व्हॉइस ऑफ नवी मुंबई विघ्नेश मडवी सर यांच्याकडे आपण वळूया. विघ्नेश सर, सातत्याने समालोचक म्हटलं की स्पर्धेची खूप मोठी जबाबदारी असते, मात्र प्रेक्षकांना ही माहिती देखील घेणं गरजेचं असतं की समालोचक हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील त्यांची नोकरी सांभाळून हा खरं तर त्यांचं पॅशन जपत असतात. आणि विघ्नेश मडवी सरांबद्दल सांगायचं झालं तर एक चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदस्थ ते सध्या जबाबदारी पार पडतात आणि ती जबाबदारी पार पडत असताना एक पॅशन म्हणून या क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये आपलं आवड जपतायत. आणि नक्कीच व्हॉइस ऑफ नवी मुंबई ही पदवी त्यांना बहाल त्यासाठीच झाली की सातत्याने नवी मुंबईतील अनेक स्पर्धांमध्ये भरपूर मागणी या आवाजाला असते. नुकतीच त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की अगदी मे एंडपर्यंत शेड्यूल बुक झाले माळी सर, त्यामुळे आता तोपर्यंत तरी सुटका नाही.
या आवडीमधून, या पॅशनमधून. त्यांच्याकडे आपण वळूया. ओव्हर टू विघ्नेश मळवी सर. थँक्यू व्हेरी मच युवराज माळी. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील एका उच्च आणि एक चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर आहात आणि तुमचं देखील पॅशन तुम्ही सांभाळत आहेत. रेडिओ जॉकी प्रदीप विचारे यांचा देखील एक व्यवसाय आहे. त्या व्यवसायामध्ये देखील ते स्वतः बिझी असतात, समालोचन करतात. हे सगळे समालोचक आपापल्या जीवनामध्ये आपापल्या परिवारामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामधून आपला हा जिव्हाळ्याचा छंद जोपाळत असताना हे सगळे समालोचक त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना आहे टीम अरविंददादा ठाकूर गोरसी ब वर्सेस भूमी 11 बोनकोडी टीम. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर बोनकोडी टीमने धावा उभारल्यात फक्त 26 धावा 4 ओव्हरमध्ये आणि 27 धावांचं टार्गेट उभं केलंय. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सूरज केणे आणि संदेश केणे अशी जोडी पाहायला मिळते. मागच्या 2 मॅचमध्ये जर पाहिलं तर संदेश केणेने हवा तसा परफॉर्मन्स करताना दिसला नाही. सूरज केणेने आपली गोलंदाजीमध्ये धार दाखवली होती, पण संदेश केणेला दमखम दाखवावी लागेल. पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी प्रमुख गोलंदाज या टीमचा मिस्टर विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 24 बॉल 27 धावा. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली. 12 वाजून आत्तापर्यंत जर पाहिलं तर 20 मिनिटं झालेत आणि तरी देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. त्याचं कारण आहे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि त्यामध्ये प्रामुख्याने गोरसी ब संघ खेळतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्विच हिट. बॅटची एज लागली होती पण बॉल स्टॉप झालाय जागेवरच, त्यामुळेच धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. विघ्नेश पाटील क्षमता आहे, रिदम मध्ये गोलंदाजी करतोय, भन्नाट पेस आहे. कमी कालावधीमध्ये आपल्या वेगाच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत. पहिला बॉल जर पाहिला तर अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आहे, अपील केली होती. अगदी कमरेवर चेंडू ब्रश झालाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 डॉट बॉलची सांगता होतीये. हा सामना जर भूमी 11 बोनकोडे टीमला जिंकायचा तर डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील आणि डॉट बॉलचा उल्लेख जेव्हा जेव्हा केला जातो तेव्हा IPL मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा कारनामा भुवनेश्वर कुमार निगेने केले. त्यांनी 1793 डॉट बॉल हाताळलेत. खोलपटापाचा चेंडू आहे. मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज सूरज केणेच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक मोहन दीक्षितच्या हातामध्ये जवळजवळ चेंडू आदळला होता. कॅच ड्रॉप झाली. 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलंय सूरजने. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक गफलत करतोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होईल. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. येथे देखील चूक झाली आहे. पुन्हा एकदा अभिजित महापती आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. मागच्या 2 मॅच मध्ये अभिजित खेळताना दिसला नाही, पण या मॅच मध्ये गोरसेच्या अगेन्स्ट अभिजितला 11 मध्ये चान्स मिळते. सूरज केडे संदेश केडे अशी जोडी पाहायला मिळते. 27 धावांचं टार्गेट आहे. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा केस संपलाय. पॉवर प्लेचं एकमेव षटक. त्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. आडव्या बॅटने फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये. मागच्या 2 मॅच मध्ये मी शांत होतो, पण या मॅच मध्ये दाखवतोय आपला धमाका. संदेश केणेच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बार. षटकार. अको टप्प्याचा बॉल पुल केला जातोय आणि यासाठी तो जाणला जातोय ताबडतोब फलंदाजीसाठी बॉल पुरवायचा आहे. चला चेंडू पुरवा. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. डॉट बॉलचे पर्सेंटेज चा बद्दल आपण विचार केला होता, चर्चा केली होती की भुवनेश कुमार याच्या नावावर आहे, पण सर्वाधिक डॉट बॉल खेळण्याचा कारनामा कुठल्या खेळाडूने केला होता IPL मध्ये, त्याचं नाव आहे विराट कोहली. थोडी सर्वाधिक धावा देखील विराट कोहलीच्याच नावावर आहेत. आमचे
मुंडे डायहॅट फॅन आहेत. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉलला पंच केलाय. पंचामी सरपंच आहे. संदेश केणेच्या बॅट मधून लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे फक्त आणि फक्त 11 धावा. 10 धावा करायचे. अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होता ऋतिक. त्याच्या आवाक्याबारी चेंडू जातोय. एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत असताना अपयशी ठरतोय. लगातार 2 षटकार. जो संदेश केणे पहिल्या 2 मॅच मध्ये शांत होता त्या संदेश केणेने 2 बॉलवर 12 धावा केल्यात. मॅन ऑफ द सिरीजच्या बद्दल आम्ही थोडीशी चर्चा केली होती की पहिल्या 3 मॅच मध्ये जो परफॉर्मन्स होईल त्या परफॉर्मन्सला काउंट केलं जाईल मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि हिरोची जी बाईक आहे ती बाईक कुणाच्या नावावर लागेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. ऋतिक जगदीश मात्रे 10 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकेटवर सूरज केणे पाहायला मिळतोय. फटका चांगला फेकलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज केणेच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. हा सामना लवकर संपण्याच्या इराद्यामध्ये बॅटिंग करत असताना अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर 23 माफ करा 23 धावा दाखल करावं लागलेत. 4 धावांची आवश्यकता आहे. भन्नाट वेगवान चेंडू हाताळला. इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. ऋतिक जगदीश मात्रे लेजंड क्रिकेटर जगदीश मात्रे यांचा सुपुत्र आहे. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बोनकोडे गावासाठी ॲज अ गोलंदाज म्हणून ऋतिक मात्रेचा परफॉर्मन्स आणि सातत्याने पाहिलाय. फुलटॉस बॉल मॅच फिनिश. सूरज खेणे लाजवाब बॅटिंग. चला लगेचच सारसोळी टीम मैदानाच्या आतमध्ये. चंदन तलवार फिल्डिंग साठी लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि डगआउट कृपया खाली करायचंय. चला पहिली सेमीफायनलची सामना असेल तो करंजा माता शिरवणे 11 शिरवणे वर्सेस खुशल 11 जय गणेश सारसोळे. त्यानंतर सेमीफायनल 2 असेल प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस अरविंद दादा ठाकूर गुरसई ब संघाबरोबर असेल. त्यामुळेच हा सामना देखील असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल ऐकूया रेडिओ जॉकी प्रदीप विचारी सरांना. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी. भावेश पवार ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला भावेश पवार या आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मान्यवरांचे शुभ हस्ते. चला दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करतील आणि लगेचच सारसोळे 11 सारसोळे कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम मैदानाच्या मध्ये उतरेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा रेडिओ जॉकी प्रदीप बिचारी सरांना. ओव्हर टू यू. धन्यवाद.